त्यावर आमंत्रित करतोय दुसऱ्या पर्वाच्या महाविजेतीला. पण मी तिला महाविजेती नाही तर महान विजेती म्हणेन, कारण तिच्या कर्तृत्वाने तिने हे सिद्ध केलंय. आपण तिला ओळखू लागलो दुसऱ्या पर्वाची महागायिका म्हणून, पण नंतर तिने हिंदी सारेगमप तर जिंकलंच, पण त्याचबरोबर तिने महाराष्ट्राचा झेंडा आटके पार फडकवत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत मेगा चॅलेंज पण जिंकलं. स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी वैशाली माळे. जीव झाला येडापीस त्याचा नाही भरवसा तोल राईना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, फिरतीच्या या रंगीराया चिंबवली मी झाले. राया सोडा आता तरी काय येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी सजना. मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी. क्या बात है. सांगा कुठवर राखू राय भान माझं मला राहीना. मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. गाडी गेली नावाची गेली आता बारा
कच्च डाळिंब फुट भटात गारवार झोंबणार झाड पदर जागी करणार आडोशाच्या गोडीच कस गुपित राहू मोरावानी डौल माझा मैनेवानी गोरा उंडाच्या वरसला मी गाठला वय 16 जीवा लागली या थोडी तरी कळ काढा थोडी घडी आताची ही तुम्ही राहू द्या मला जाऊ द्या ना आता वाजले की मला जाऊ द्या ना आता वाजले की मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा हो जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा थँक्यू वन्स मोर घेऊयात आपण, पण त्याआधी माझी स्वतःची विनंती ही आहे की हे माझे जे प्रियजन आहेत हे सगळे वादक हे असे आहेत ना, यांना मी काय करू, मी तुमचं सगळ्यांना एकत्र मिठी कशी मारू मला कळत नाही. वा वैशाली तर आहे अप्रतिम, पण M2 पासून दादा दादा तिथून प्लीज. मला वाटतं तुमच्या टाळ्यांचा ताल द्यायला काहीच हरकत नाही. क्या बात है. हो ऐनवान रूप माझं उभी गाणीच्या मी उंबऱ्यात नादाबल फुल पिस कबूतर हे माझ्या उरात भगतान धन्य झाली रात मोकाट ही चांदण्याची योगा हाय कश्यपाय हाय नजर उभ्या गावाची शेताला राखणीला राघू झालं गोळा शिळ झाली अडून कोणी कळून तिरपा डोळा जीवा लागली या थोडी तरी कळ काढा थोडी घडी आताची ही तुम्ही राहू द्या मला जाऊ द्या ना मला जाऊ द्या ना मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा हो जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी थँक्यू थँक्यू. प्रत्येक गायकासाठी गायिकेसाठी वाद्यवृंदासाठी टाळ्या झाल्या. या गाण्यात कोरस देणं इतकी सोपी गोष्ट नाही. जे इथे कोपऱ्यात उभे आहेत आमचे मित्र आणि मैत्रिणी, क्या बात, वा 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 वा, जोरदार टाळ्या. वा वैशाली, हा आता दमानं घ्या. हा वैशाली, तू अनेक शिखरं पादांकरण करत करत खूप मोठी झालीस.
थँक्यू. आणि खरंच खूप अभिमान वाटतो की एका अवघड परिस्थितीतून येऊन तू हे सगळं मिळवलंस स्वतःच्या गुणांनी आणि मेहनतीने. आज तुला काय वाटतंय मागे वळून पाहताना? मला खरं तर सारेगमपच्या माझ्या ग्रँड फिनालेची आठवण येते, कारण असाच जनसमुदाय होता त्या दिवशी आणि याच इतक्या मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीनं मी महाराष्ट्राची महागायिका झाले होते. खरं तर या लोकांचं प्रतिनिधित्व मी करत होते सारेगमपमध्ये. लोकांचा मला महाराष्ट्रातल्या लोकांचा मला प्रचंड सपोर्ट होता. त्या आशीर्वादामुळे त्यांच्या प्रेमामुळेच मी महागायिका झाले. अदरवाईज मला इतकं मोठं शिखर गाठणं कठीण होतं. तर त्यासाठी सगळं क्रेडिट मी तुम्हा सर्वांना देते आणि तुमची आयुष्यभर ऋणी राहील मी या गोष्टीसाठी. वा वैशाली, आज हे जे 3 स्पर्धक महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना तू काय सांगशील? तिघेही अतिशय सुंदर गातात. त्यांच्याविषयी गाण्याविषयी तर काही वादच नाही. अनिरुद्ध माझा सहगायक, माझा सहकारी स्पर्धक होता बरोबर माझ्या सारेगमप मध्ये. आणि राहुल आहे जो माझा फेवरेट कंटेस्टंट आहे सारेगमप पासनं. आणि अपूर्वा फारच सुंदर गाते. त्याच्यामुळे हे तिघेही ऑलरेडी जिंकलेले आहेत. मला जसं दरवेळी विचारायचे कोणी की तुझ्या माझ्या सारेगमपमध्ये की तुला काय वाटतं कोण जिंकणार, तेव्हा मीच म्हणायचे की मला वाटतं मीच जिंकणार, पण वेळेला बघून घेऊ. अशी मानसिकता माझी होती. कदाचित त्या माझ्या कॉन्फिडन्समुळे मी इथपर्यंत पोचले. असा इथे या तिघांचाही कॉन्फिडन्स असाच आहे. म्हणून तिघांपैकी कोणीही जिंकलं तरी ते अगदी योग्यच असेल. मला आणखी एक गोष्ट हिची मानसिकता तुमच्या समोर सांगायची की इतक्या सगळ्या गोष्टी मिळवून सुद्धा, इतकं यश पायाशी लोळण घेत असताना सुद्धा वैशालीनं गाणं शिकणं सोडलेलं नाहीये. ती अजूनही सुरेशजी वाडकरांकडे जाते आणि गाणं शिकते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते तिच्याबद्दलची. ऍक्च्युली याच्याबद्दल एवढंच सांगेल की मी सारेगमप मध्ये येण्यापूर्वी कोणाकडेही शास्त्रीय गायनाचं एक प्रॉपर धडे घेतले नव्हते, शिक्षण नव्हतं. पण सारेगमप, थँक्स टू सारेगमप, की मला सारेगमप मुळे सर्वात आयुष्याची मोठी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट मिळाली ती म्हणजे माझे गुरु श्रीयुत सुरेश वाडकर. त्यांच्याकडे मला गाणं शिकायला मिळतं, हे खूप मोठं भाग्य आहे माझं. खरंच एकदा आपण सुरेशजींसाठी, इतक्या महान व्यक्तीसाठी, महान कलाकारासाठी टाळ्या वाजवूयात. धन्यवाद वैशाली. थँक्यू.